आताच्या परिस्थितीत राजकारण करायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आताच्या परिस्थितीत राजकारण करायचं नाहीये असं फडणवीसांनी विधान केलंय। आताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय। मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला। एक लक्षात ठेवा की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे। तर अजितदादांनी आमच्याशी चर्चा न करता निर्णय घेतला नसता असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा आम्हाला बोलले असते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। भाजपसोबत चर्चा झालीच असती असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून ते आमच्यासोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही से नाही। तर अजितदादांनी आमच्यासोबत चर्चा न करता कुठलाच निर्णय घेतला नसता असं फडणवीस म्हणाले। विलीनीकरणाची चर्चा जर अंतिम टप्प्यात असती तर दादा आम्हाला बोलले असते। राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेत असते असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे। अजितदादांनी आमच्याशी चर्चा न करता निर्णय घेतला नसता। सध्या आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या
आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली होती, अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे। आणि असं असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर हे महत्त्वाचं विधान केलंय की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते काय सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे। बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो, काय घडलं आहे, काय घडतं आहे, मला सगळं दिसतं आहे, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला। एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा। त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू। तर आपण पाहतोय, विलिनीकरणाची चर्चा जर दादा करत असते तर आमच्यासोबतही चर्चा केली असती असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आणि अजितदादा सर्व गोष्टी सांगायचे असं देखील या दरम्यान फडणवीसांनी सांगितलेलं आहे। विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचं नाही, विलिनीकरण करायचं की नाही हा राष्ट्रवादीचा विषय आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। हे मोठं स्टेटमेंट खरं तर फडणवीसांचं म्हणावं लागेल, मोठं विधान म्हणावं लागेल, कारण एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार होत्या असं सांगितलं जातंय आणि असं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं विधान केलं। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शशिकांत शिंदे फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। शशिकांत, आपण पाहतोय विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि विलिनीकरणाचा निर्णय हा अगदी अंतिम टप्प्यात होता असं सांगितलं जात असताना फडणवीसांनी म्हटलंय